नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला एक जो कागद आहे ते दुनिया जाणते याची घटना सांगणार माझी स्टोरी. असं नाही मला पैसा खूप माझा, तर मी तुम्हाला जी स्टोरी सांगतो याची किंमत काय असते, या टायमाला माणूस किती काय करतो. तर आमचे जे जवळ आहेत त्यांनी दवाखान्यात जायला गेले दवाखान्यात, तर ते पैसे नेणं भरून गेले. तर मग दवाखान्यात गेले खामगावरीपर्यंत पेट्रोल पंपावर त्यांनी पेट्रोल टाकलं आणि त्यांनी खिशात पाहिले पैसे नव्हते. तर मला कॉल केला त्यांनी, तर 4,000 पाहिजे म्हणून. तर मी फोनपे मारले, तर त्यावेळी फोनपे झाले नाही, माझ्या बँकेत इश्यू आला अचानक. तर मग मी माझे जे गावातले मित्र आहेत, जे जवळचे मित्र आहेत, जे मला वरलीवाल्या आणि वरली मला काही त्यांनी कॉल केला, तर त्यांची मी सांगतो तुम्हाला. मी त्यांचे सगळे नावं पण लिहिली. मी तुम्हाला नाव नाही सांगणार, खेळवड्यातले सगळे ते आणि काही मला वरलीचं पुस्तक आहे जे तुम्ही नाव लिहिलं. जर कोणाला वाटलं पर्सनलमध्ये तर इजा सांगून देणार आहे. एक पहिला मित्र आहे, त्यांनी मला फक्त 160 रुपये म्हटलं. तर त्याचे अकाउंट 160 आहेत की नाही तेच त्याला माहिती. दुसरा मित्र आहे त्यानं 200 रुपये म्हटलं की माझ्या अकाउंट 200 जा. तिसरा आहे जो पैशावाला गावामध्ये सगळे, तेव्हा तो म्हणे माझ्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नाही. ठीक आहे म्हटलं, हो काही विषय. नंतर सडकीवर भेटले 2 जण, ते पण 2 म्हणतच नाही आहे. एक दुसरा म्हणत होता की मी 40 रुपये घेणार. मी त्याला म्हटलं हो 50 घे. ते म्हणे 100 घेणार. मी म्हटलं 100 दिले म्हटलं सध्या, कारण की मी हा कंजूस, पण मी अशा टायमाला कंजूसपणा करत नाही. त्याला दिलं म्हटलं 100. नंतर जो मालक आहे, मालकाचा जो जवळचा माणूस आहे त्याला मी फोन लावला. बघ म्हटलं मग 4,000 अर्जंट पाहिजे, फोनपे मार सांगा. ते म्हणे मला कोणी काहीच नाही. आता विचार करा. त्या नंतर मी मला मालकाला फोन लावला, त्यांना पण माझं काम नाही केलं. ते म्हणे माझ्याकडे पण नाही आहे. ठीक आहे म्हटलं. नंतर मग मी माझा एक मित्र आहे जो 100 रुपये पाठवले ते 1 रुपया पाठवते, एवढा इमानदार आहे. तर त्याला म्हटलं भाऊ म्हटलं मला 4,000 काम आहे. तर ते म्हणाले माझ्याकडे 1,000 रुपये आहे, तुम्ही 1,000 रुपये घ्या लागलं. मी म्हटलं भाऊ म्हटलं माझ्याकडे मला 4,000 काम आहे. नाही म्हणे माझ्याकडे 1,000 रुपये आहे. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग नंतर मी लावला, माझ्या शेजारी आहे त्याच्या लावला. ते म्हटलं 500 रुपये काम आहे, 4,000 काम आहे. ते म्हणे माझ्याकडे 500 रुपये तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं भाऊ. तर मला त्यावेळी समजलं भावनो की पैसा काय चीज असते, त्यामुळे कोणीच कामं पडत नाही भावनो. तर मी त्यावेळी मनात शपथ घेतली की माझ्या बँकेला कधी इश्यू देणार नाही म्हटलं. कारण की मला जीवनातला माझ्या आता 25 वर्ष आम्ही, मला वाटते मी त्या 10 वर्षात एवढं कामात, तर 10 वर्षात मला हा पहिला मला भाज्या सांगितलं की मला 4,000 काम पडलं. फक्त कोणीच नाही कामावलं. किती जण सांगू का, 1 2 3 4 5 6 7 8 9 जणांना मी हेल्प केली. तर 4,000 कोणीच काम नाही. कोणी 200, कोणी 500, कोणी 1,000. आपली 1,000वाला होता, तिला मी 1,000चं म्हटलं. तर जीवनात भावना हा खूप चीज आहे. हा बेकार काम आहे याचं करा. आज माणसाकडे हा आहे ती इज्जत आहे, तर हा नाही ती इज्जत नाही भावना. म्हणून याची कदर करा आणि याला बरोबर विचार करून खर्च करा. फालतू कमवू नका याचे. जर फालतू कमावलं ना तर लई बेकार काम. म्हणून सांगतो पैसा कमाव. आणि हो, खेळातला मी पैशाचा लेनदेन इकडे तिकडे करतो, पण तरी कोणाला मला विश्वास नव्हता. सगळ्यांना वाटलं या पैसा डुबवणार. आज खेळामध्ये किती लोकांचे पैसे हेराफेरी करतो, म्हणजे पैसे घेणं देणं, 1010 रुपये तुम्ही हेराफेरी इकडे तिकडे करतो, पण तरी लोकांना विश्वास नव्हता मला. ठीक आहे म्हटलं, आपले विचार असतात ते. पण जीवनात पैसा कमाव. पैसा आहे तर सगळंच काही आहे. पटलं असं लाईक करा. धन्यवाद.